रसली खंती कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पांडुरंगा करू प्रथमान शरणं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणमेनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेव तत्क्षमस्व. जय जय महादेव शंभो. कैलास राणा शिवचंद्र मौळी धनेंद्र माथा मुक्ते झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम, विचारांची कळ तुकाराम. जगण्याचा पाया
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळी सेविकरिता जो अभंग निवडलेला आहे, तो अभंग देहूचे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा स्वतःच आत्मकथन करणारा, स्वतःच्या आयुष्यातले स्थित्यंतर प्रकट करणारा असा सुंदर असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा थोडक्यात सारांश म्हणजे या ठळक बातम्या या अभंगाच्या त्या म्हणजे अशा की तुकाराम महाराज सांगतात की मी जन्माला आलो, मी मनुष्याच्या जन्माला आलो आणि ज्या करिता मी आलो होतो, जे माझं प्रयोजन होतं ते माझं त्याचं जे फळ मला भेटणार होतं किंवा ज्यासाठी मी आलो होतो त्याचं सत्य फळ मला भेटलं, खरं फळ जे भेटायला पाहिजे ते मला भेटलं. आणि कुणाच्या आशीर्वादाला प्राप्त झालं, मला काही लोकांचं मार्गदर्शन भेटलं, ज्या लोकांनी मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं, मी थकलेलो असेल तर मला उचलून घेतलं आणि त्या लोकांमुळे मला जीवनाचा खरा अर्थ कळाला. म्हणून जी संत मंडळी माझ्या आयुष्यामध्ये आली, त्या संतांनी मला सांभाळून घेतलं आणि त्या संतांनी सांभाळल्यामुळे मी त्या स्थितीपर्यंत पोहोचलो. बरं, त्यांनी फक्त मला सांभाळलंच का, मला अशा स्थितीपर्यंत येऊन पोहोचलं की जे मी कधी विचार नव्हता केला की त्या गोष्टी मला प्राप्त होतील. म्हणजे याच्या पलीकडे मला काही अपेक्षाच राहिली नाही काही प्राप्त होण्याची. अशा प्रकारची अवस्था तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात मी अशा अवस्थेला जाऊन पोहोचलो की मला आता कशाची भीती वाटत नाही, कशाची चिंता वाटत नाही. ज्याला सगळे घाबरतात ज्या काळाला, त्या काळाच्या मानगुटीवर आम्ही पाय देऊन उभा राहिलेलो आहे. अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारची धैर्य, अशा प्रकारची हिंमत माझ्यात निर्माण करण्याचं सामर्थ्य कोणी दिलं असेल तर ते संतांनी दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, अत्यंत सुंदर योग आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावरती भोले बाबाच्या दरबारामध्ये अत्यंत देखणा असा हा आपला प्रोग्राम, आपला हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह 10वं वर्ष आपण थाटामाटात साजरा करतोय. अत्यंत उत्साही वातावरण आहे. आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा आहे. काल प्रचंड गर्दी, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच लोकांचा उत्साह आहे. मी आता सचिन आम्ही जेवत होतो, असं जेवता जेवता विषय निघला. म्हटलं मी 2-3 वर्षापूर्वी टाकळीला यायचो, म्हणजे मी इथून बरेच लोक मला ओळखत असताना रोज मी सकाळी वॉकिंगला वगैरे येतो, पॅन्ट शर्ट रोज पाहतात लोक मला. बरेच लोकांना धोतर घातलं म्हणून ओळखत नसेल. मग मी जेव्हा 2012 किंवा बऱ्याचशा वर्षापासून मी टाकळी गाव पाहतो, तर ह्या 2-3 वर्षामध्ये टाकळीत इतका बदल झाला की मला असं वाटलं की टाकळीला एखादा प्लॉट घ्यावं काय, अशी परिस्थिती, इतकं चैतन्याचं वातावरण तयार झालंय. सगळ्याच क्षेत्रातले लोक असतील, राजकीय क्षेत्रात असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, हे चेहरा मोहरा बदलून टाकलाय तुमच्या गावात. आणि त्याच्यावर कळच म्हणजे तुम्ही महाराजांचा पुतळा उभा केलाय गावामध्ये. मला वाटतं आपल्या तालुक्यात एवढा मोठा पुतळाच नाही, मोठा म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती जो उत्साह आहे लोकांचा. मी त्या दिवशी कार्यक्रमाला इथं आलो होतो, त्या माता माऊल्यांचा उत्साह, लहान मुलांचा उत्साह, म्हणजे ज्या दिवशी खरंच आपलं समजा छत्रपती शिवाजी महाराज जर काळात गाव असतं आणि महाराज जर आपल्या गावात त्यावेळेला आले असते तर तो जो उत्साह होता ना, खरंच तो उत्साह आपल्याला महाराज ज्या दिवशी गावात आले तो पाहायला मिळाला. मला आता तुमच्या बाकीच्या क्षेत्राची माहिती नाही, परंतु धार्मिक क्षेत्रात जर आपण विचार केला तर मला वाटतं की रेवणनाथ महाराज असतील किंवा नकुल महाराज असतील, हिरे तुमच्या गावातले. आता गावातल्या किमती लोक असतात लोकांना, परंतु आहेत ते, त्या लोकांमुळं ही जी चैतन्य असेल, मी स्तुती नाही करत आहे, वस्तुस्थिती सांगतोय. बऱ्याचशा लोकांना पटणार नाही, बऱ्याचशा लोकांना पटेल, परंतु कुठेतरी कुणीतरी सगळेच हातभार देत असतात, सगळेच सहकार्य करत असतात, परंतु त्याला एक चेहरा लागत असतो, पुढाकार घेणारा कोणीतरी व्यक्ती हवा असतो. आणि त्या रूपाने हे दोघी तुमच्या गावाला एक भक्कम पाठबळ, लई मोठ्याची नाही, काही नाही, खूप मोठे लागत नाही, पण जे पाहिजे ते कामाचे असतात. असे कामाचे लोक तुमच्या गावामध्ये आहेत. सगळेच आता परिचयाची मंडळी आहे, महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी आहेत, कृष्ण महाराज आहेत, आवटे महाराज आहेत. बऱ्याचशा जणांचा माझा परिचय नाहीये, तोंड ओळख आहे, नाव माहित नाही. आणि खूप अशी मृदंगावर ज्यांची थाप आहे, काल पण आपण ऐकलं, अत्यंत गोड वातावरण महाराजांनी केलं आहे. महाराज तुमचा परिचय? शुभम महाराज. शुभम महाराजचा मागच्या वर्षी पण आपली भेट झाली होती. अत्यंत गोड आवाज आहे. त्याचबरोबर आपले विनेकरी बाबा आणि सगळंच भाटे मामा असतील किंवा
सर्वच गावकरी मंडळी सर्वांचे चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये आवाज कमी करून टाक, नॉर्मल इको कमी करून टाक, गेन ठेव त्याला थोडं जाड वाटलं पाहिजे. हॅलो हॅलो ठीक आहे. आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणजे प्रत्येक शब्दागणित त्यांची स्थित्यंतर जी बदलली, त्यांची मतं जी बदलली, त्या मताचा आपल्याला प्रत्येक अभंगात प्रत्यय येतो. पहिल्या शब्दात जर आपण विचार केला, तुकाराम महाराज म्हणतात की मी आता जन्माला आलेलो आहे. जन्मा आलो म्हणजे ही स्थिती कुठली आहे, ते त्यांचा जन्म झाल्यानंतरची स्थिती आहे. तुकाराम महाराज म्हणजे मी जन्माला आलो, आपण सगळे जन्माला आलो, त्या अवस्थेत जन्माला आलो, आपण सगळेच आलो जन्माला. परंतु हे जन्माच्या अगोदरचं प्रयोजन काही विचार केला का आपण? बरं, माझा एक सर्वांना एक सोपा प्रश्न आहे की तुमची जी जन्माची प्रक्रिया चालू झाली ती जन्माच्या अगोदर चालू झाली का जन्माच्या नंतर चालू झाली? तुम्हाला काय वाटतं? तुमचा जो सगळा कार्यभार आहे, सगळ्या गोष्टी असेल त्या जन्माच्या अगोदर चालू झाल्या की जन्माच्या नंतर चालू झाल्या? काय वाटतं तुम्हाला? कळला का प्रश्न? कळला का माझा काय म्हणायचं मला? नाही कळला का तुम्हाला? तुमचा बरं श्वास जो आहे तो जन्म तुम्ही या पृथ्वी तलावर येण्याच्या अगोदर पासून चालू होता का पृथ्वी तलावर आल्यावर सुरू झाला? काय वाटतं तुम्हाला? आल्यावर सुरू झाला का? आहे की नाही? तुम्हाला असं वाटतं आपण ज्यावेळेस आईच्या गर्भात असतो त्यावेळेस पण श्वास घेत असतो, आहे की नाही? म्हणजे आपण जन्माच्या येण्याचा अगोदर येण्यापासून आपली ही प्रक्रिया चालू होत असते. बऱ्याच बघा, एक गर्भसंस्कार नावाचा एक प्रकार आहे. गर्भसंस्कारामध्ये काय सांगितलं जातं की बाळ जन्माला येण्याच्या अगोदर त्याला सगळं ज्ञान तिथे शिकवलं जातं. काल महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली जे आहेत, ज्ञानेश्वर माऊली सांगतात उपजताची ज्ञानी त्यांना जन्माच्या अगोदरच ज्ञान होतं. किंवा अभिमन्यूची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. अभिमन्यू जे काही चक्रव्यूह भेदायचं तंत्र शिकला तो गर्भात शिकला. म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर तुमची सगळी प्रक्रिया चालू झालेली असते. मी तर म्हणतो फक्त 9 महिन्यापुरती नाही, तर तुम्ही जे जे अगोदर करता, मागच्या जन्मामध्ये करता, ते सगळं पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला येत आहे की नाही? जे जे कर्म झाले तेची भोग आले, जे जे आपण करू ते सगळं आपला भोग आले. ठीक आहे, आपण जन्माच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर खूप गोष्टी आहेत, आहे की नाही? तुम्हाला जर हा जन्म प्राप्त झाला, तुम्हाला जर वाटलं का आता थोडस आपण मागं जाऊ, मागोता हाची जन्म पावसी भोगीले सुख दुःख भोगीचे, आहे नाही? जे काय करू वाटेल आता हे जे मी सुख दुःख कायले याचं जर मला रिव्हिजन करायचं असेल, याचं सिंहावलोकन करायचं असेल तर हे तुझ्याकडे नाहीये. तुला आता जो जन्म मिळालाय याच्यातच शहाणा हो, आहे की नाही? याच्यातच हुशार हो आणि याच्यातून तुझा मार्गक्रमण व्यवस्थित चालू कर. सगळ्यात महत्वाचा हा जो विषय आहे की 3 गोष्टी ज्या दुर्लभ असतात जगामध्ये, दुर्लभम मानुष्योदेह, आहे की नाही? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. दुसरी गोष्ट जी आहे ती मुमुक्षत्वाची आहे, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतांची भेट, या 3 दुर्लभ गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. मग सगळ्यात महत्वाची जी आहे ती कुठली आहे? नरदेह किंवा मनुष्य जन्म प्राप्त, आहे नाही? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तमची गती, देवची होईन म्हणती ते होती तरी चित्ती का न धरावी. इतका पॉवरफुल, इतका ताकदीचा हा नरदेह आहे की तुम्हाला जर वाटलं देव व्हायचं तुम्ही देव होऊ शकता. म्हणजे जंक्शन आहे, लागल ती गाडी, लागल त्या मार्गाला तुम्हाला जाता येतं या जंक्शन मधून. पण मग त्याचं
माझे जे पुढचे शब्द आहेत ते घेतले महाराजांनी. त्या मुद्द्यावर येतो मी. माझा पहिला तो सार्थकतेचा विषय, फळाचा विषय. मी पहिला आपल्याकडे जे प्राप्त झालंय त्याच्यावरती आपण अगोदर चर्चा करू की आपल्याला प्राप्त काय झालं. नरदेह प्राप्त झाला आपला, हे नाही. नरदेह निधान लागले हाती. निधान आहे, बक्षीस आहे, आपल्या हातात लागलेलं आहे, नाही. सहजासहजी प्राप्त झालं काय. जी गोष्ट घडणारी नाही ती घडली. काय, मला जन्म भेटला. मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे, प्रत्येकाला नाही प्राप्त होत, नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भगती. उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती. बहिरी अंधी पांगुळ होती मुखी, आहे नाही. लक्ष 84 न चुके फेरा. तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये काही इतक्या मौल्यवान गोष्टी भेटलेल्या आहेत, त्या बाकीच्यांना नाही. ज्ञान नाही. पुरावा दिला त्याच्यातला की याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, आहे की नाही. या जन्मामध्ये येऊन तुम्हाला भजन करतात, या जन्मामध्ये येऊन तुम्हाला कीर्तन करतायत. हा मुमुक्षत्वाचा विषय झाला. पण तो एक सर्वसामान्य माणूस जो फक्त थोडंफार पुण्याचा साठा करून मनुष्य जन्माला आलाय, त्या माणसाला काय काय प्राप्त झालं महाराज. एकदा काय होतं, एक माणूस असतो प्रचंड वैतागतो, कर्ज वगैरे या गोष्टी कंटाळत होतो. कंटाळल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आत्महत्या केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. मग तो असा निघतो रात्री आणि एका विहिरीपाशी जाऊन उडी मारणार, तेवढ्यात एक साधू महाराज त्याला पकडतात. साधूने पकडलं, साधू म्हणतो अरे तू जीव का द्यायला निघालायस. तेव्हा त्या माणसाने त्याला सांगितलं, बाबा माझ्या आयुष्यात शिल्लक काही राहिलेलं नाही, मी प्रचंड तणावात आहे, मला घरचे इज्जत देत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, मी सगळ्या बाजूने खचलेलो आहे, माझी काही लायकी राहिली नाही या समाजात राहण्याची. ते बाबा म्हटले ठीक आहे, तुला मरायचं तर मर, फक्त तू एक काम कर, आजच्या दिवस माझ्यासाठी जग आणि उद्या आत्महत्या कर. माझ्यासोबत आजच्या तुला मी खायला पियाला घालतो, आनंद राहू, आजच्या दिवस आपण माझ्यासोबत राहू. तो म्हणला ठीक आहे, उद्या काय मारायचं, आज काय मारायचं, मरायचंच आहे की नाही. मग तो बाबा त्याला घेऊन एका राजाकडे जातो. राजाकडे गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी उभं करतो आणि राजाजवळ जाऊन त्याच्या कानात फूट फुटतो. राजा म्हणतो मी 20 लाख रुपये देईन. 20 लाख. हा डचकतो, 20 लाख कशाचे. त्या बाबाला जवळ बोलतो, बाबा इकडे या. बाबा म्हणजे काय 20 लाखाची काय भानगड आहे. ते मी काही नाही म्हणे, तुझे 2 डोळे राजाला देऊन टाक, 2 डोळे विकले तर ते 20 लाख रुपये देणार म्हणे. 20 लाख देणार आहे म्हणे. पण हे आपल्याला नाही जमायचं म्हणे. ते म्हणे असं तुला मारायचंय, तसं तुला मारायचं आहे की उद्या परंबर 2-4 लाख रुपये घेऊन मर निवांत. ते नाही नाही, तुम्ही 50 लाख दिले का 1 कोटी दिले काय, मी माझे डोळे देणार नाही. का, ही जी झाक असते माणसाच्या डोक्यामध्ये, कुठला पण आत्महत्येचा विचार असू द्या, काही असू द्या, त्याला थोडा वेळ भेटला विचार करायला. त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे, आपल्याला कुठली गोष्ट प्राप्त झालेली हे त्याच्या लक्षात नाही. तसं त्या माणसाची जी परिस्थिती झाली आहे तीच आपली परिस्थिती झाली. आपल्याला काय प्राप्त झालंय याच्याबद्दल आपल्याला गांभीर्य नाहीये.
देवाने बघा मला कधी कधी नवल वाटतंय, आता हे सगळं चमड्याचं शरीर आहे, चमडं हाड मांस, याच्या पलीकडे काही नाही याच्यामध्ये. बरं नाकाला वेगळं चमडं आहे, कानाला वेगळं चमडं आहे का, जिभेला वेगळं चमडं आहे का? सगळं एकच कातड्याचाच भाग आहे, कातड्याचं शरीर आहे. पण बघा प्रत्येक ठिकाणची संवेदना वेगवेगळी. शरीराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, नाकासारखा मशीन अजून तयार करता आला नाही शास्त्रज्ञाला महाराज. वास घेणार किंवा वास ओळखणार, सुगंध आहे का दुर्गंध आहे हे ओळखणार मशीन कुणालाही तयार करता आलं नाही, देवाने तयार केलं. किती कलाकृती मोठी. बरं फक्त नाकडे देते, नाकासोबत आनंद देतो. एखाद्या ठिकाणी सुगंध येऊ द्या, तुमचं मन फ्रेश होईल. एखाद्या ठिकाणी दुर्गंध येऊ द्या, तुमचं मन विचलित होईल. ही मनस्थिती सुद्धा त्या नाकाच्या झपाट्यात येऊन बदलते. तुम्हाला कान दिलेले, कानात तुम्हाला सांगतो ही असं माध्यम आहे, भक्तीचं सुद्धा सगळ्यात पॉवरफुल माध्यम कान आहे नाही. कानात तुम्ही एकदा ओतलं का झाला तो ज्ञानी झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञान घेण्याचं सगळ्यात मोठं साधन कान आहे मला असं वाटतं. डोळे, हे सगळ्या गोष्टी देवानी बघा, ही चमडीच आहे, ही चमडीच आहे, साधी चमडी, परंतु काय ताकद आहे. मोठ्यातल्या मोठ्या मेगापिक्सल कॅमेऱ्यात ज्या गोष्टी कैद होणार नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यात कैद आहे. चमडीच आहे नाही, ही चमडीच आहे ना. जीव ही चमडी आहे, ही सुद्धा चमडी आहे. परंतु देवाने इतकं ताकदीने हे सगळं तयार केलंय, आपण हे विसरून चाललो. आपण कधी कधी देवाला धन्यवाद दिले पाहिजे. अरे मला काही देऊ नका देऊ, पण मला तू निरोगी केलंस, मला इतकं सुंदर शरीर दिलं. ज्या माणसाकडे हात नाही त्याला जाऊन विचारा ते हात काय असतं. ज्या माणसाकडे डोळे नाही त्याला जाऊन विचारा त्या डोळ्याची किंमत काय. त्या माणस बहिरे झालेले लोक, बहिरे झाले जे म्हातारे लोक तुमच्या गावात असते ना बघा, समाजातून ते दूर चालले का, त्यांचे कान बधीर झाले. देवाने जर आपलं बधीर केलं असतं तर, जो बहिरा झालो ना समजा, जो जन्मातच बहिरा होतो, मुका बहिरा, हे सगळे प्रकरण संतांनी लिहून ठेवले नाही. मुका झालो, वाचा गेली, किंवा आपण निंदा केली की मुका होणार, काही चांगल्या गोष्टी ऐकल्या नाही बहिरा होणार. देव म्हणतो याला ह्या वस्तू दिल्या, याचा याला उपभोग घेता आला नाही तर काय फायदा याला देव. मुका कोण होतो, मुका कोण होतो, ज्याला आपल्या वाणीचा सदुपयोग करता येत नाही तो मुका होतो. ज्याला आपल्या कानांचा, श्रवण इंद्रियाचा जर सदुपयोग नाही करता आला तो माणूस कोण होतो, बहिरा होतो. देव म्हणला याने जर सदुपयोग केला, वाचेचा जर सदुपयोग केला तर काय होतं, तो माणूस व्यवस्थित चांगला. हे गायक लोक तुम्हाला दिसतात, आपण खाली बसले असतो, यांचं काहीतरी पुण्य आहे मागच्या जन्माचं, त्यांच्या वाचेचं पुण्य आहे म्हणून यांना ही गायकी प्राप्त झाली. खूप मोठी साधना आहे. तुमच्या हातात समजा, हातात हे जे सहजासहजीने प्राप्त होते काहीतरी. मी तर बऱ्याचदा असं म्हणत असतो की तुका म्हणे साधन सुलभ हो मटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कुठून प्राप्त होतात, पूर्वची पुण्य असल्याशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्य आहे त्याच्याच मुखी नाम रामकृष्ण आहे. थोडं थोडं म्हणजे बघा, आपल्या मात्या मावल्या असतात, तुम्हाला जर दही जर करायचं समजा, दुधाचं दही, तर तुम्हाला काय लागतं, त्याला काय लागतं, दही करीतच नाही टाकले, मोठ्याने सांगा जर काय लागतं, विरजन लागतं आहे नाही, विरजन इरजन आपल्याकडे आहे नाही. तसं तुम्हाला या भक्तीत जर यायचं असेल पुढच्या जन्मामध्ये तर तुम्हाला थोडं विरजन पाहिजे असतं. परी उपतिष्ठे पूर्वपणे, तुका म्हणे साधन सुलभ, पूर्व पुण्य असल्याशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही. म्हणजे ह्या स्टेप बाय स्टेप आहे. समजा हे थोडं थोडं असेल तर थोडं थोडं भेटतं. म्हणजे थोडं विरजन असलं की पुढच्या जन्मामध्ये आणखीन वाढ होते. मला सांगा, 100 लिटर जर दही बनवायचं तर किती विरजन लागतं. 100 लिटर दही बनवायला किती, 1 लिटर लागेल का, 1 लिटर लागेल. 1000 लिटर दही बनवायचं तर किती विरजन लागेल, किती लागेल, किती लागेल महाराज. वाटी भर जरी दही असलं ना, वाटी भर, किती पण असू द्या, तसं तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामक केले जातात. गंजीच्या गंजी पाप जळून जातात. तुमचं थोडस बॅकअप असलं, थोडस पुण्य असलं पाठीमागे, आपली अख्खी जिंदगी गेली सगळ्याच्या. थोडस आपण कधी मंदिराकडे फिरवलो नाही, काही चांगल्या गोष्टीचा आस्वाद घेतला नाही. मी याच्यामुळे नाही म्हणत की तुम्ही भक्ती करा, याच्यामुळे म्हणत की तुम्ही देवाला भजा. मी याच्यामुळे म्हणतो की देवाने तुम्हाला या गोष्टी दिल्या आणि त्याचा फायदा घ्या. आहे की नाही. कान कशा करता दिले, तुम्ही नाही अभंग ऐकायचे, चांगले चांगले गीत ऐका, चांगलं मंजूळ ध्वनी ऐका. या निसर्गाने अशा सुंदर गोष्टी तयार केल्या, पशु तयार केले, पक्षी तयार केले, झाडं तयार केली. या निसर्गाला तुम्ही उघड्या डोळ्याने पहा. आहे की नाही. ही सताड दृष्टी, हा असा व्यापक दृष्टिकोन आपल्यात निर्माण करा. हीच खरी भक्ती आहे.
ते कान कान उभ्या रे कान 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 उभ्या रे कान कान माझ्या विठोबाचे गुण तुकाराम महाराजांनी त्यांच्या प्रत्येक इंद्रियाला आज्ञा केली, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण ऐकणे. प्रत्येक इंद्रिया लागे कळंबा एकमेकान, प्रत्येक सहज शब्दोतरी विश्व श्रवणाचा, की रसना म्हणे रसो आमोसा, परी घरणासी जाय भाऊ जाय परिमळाचा, हा तोची होईल. प्रत्येक जो अवयव आहे त्या प्रत्येक अवयवाला आज्ञा आहे, प्रत्येक अवयवाला सांगितलं की तुमच्या तुमच्या पद्धतीनं याचा आनंद घ्या. मग आपण ते विसरत चाललेलो आहे. तसं देवानी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या, आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे. आपल्याला काय होतं माहिती का, थोडंफार काही आलं, थोडंफार टेन्शन आले, त्रास आले की आपल्याला असं वाटतं की आता मारायला पाहिजे. बऱ्याचशा जणांच्या डोक्यात हा विचार येतो, बऱ्याचशा जणांच्या. पण तुम्हाला एक शब्द सांगतो मी, की देव जर तुम्हाला दुःख देत असेल तर समजायचं देव आपल्या सोबत आहे. दुःखामध्ये खरी देवाची प्रचिती होती. देव दुःख काय देतो माहितीये तुम्हाला? देव दुःख का देतो, का देतो तुम्हाला वाटतं? बाबा माझ्या पिढ्या गेल्या, अख्ख्या 2-4 पिढ्या गेल्या, बाबा आमचं दुःख सरत नाही. का देतो माहिती का देव? ज्या माणसासोबत दुःख आहे तो माणूस तपतून त्यातून निघतो. बघा, ज्या माणसाला पोहता येत नाही त्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं ना, त्याच्याकडे 2 पर्याय असतात. काय पर्याय असतात? एक तर डुबून मरून जाणं किंवा पाय मारून पोहायला शिकणं, 2 गोष्टी असतात. तसं देव आपल्याला दुःखात टाकतोय म्हणजे तो आपल्याला जगण्याची आणखीन एक चान्स देतो, आणखीन आपला शिकवायचा प्रयत्न करतो की तुम्ही याच्यातून कसं तरुण जाल, याच्यातून कसं आणखीन उभाराल. आणि काही लोक आहेत हरून जातात आणि आपण देवाला दोष देत बसतो, देवाने माझ्यासोबत चांगलं नाही केलं, देवाने माझ्यासोबत चांगलं नाही केलं. देवाने तुला दुःख दिले म्हणजे समजून घे देव तुझ्यावर कृपा करतोय. तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवानी घाले दिवाळी, आहे की नाही? बरे या दुष्काळी पिढा गेली. म्हणजे जे संत लोक आहेत त्यांनी दुःख सुद्धा खिलाडी वृत्तीनं पेरलेले आहे. आणि आपल्याला दुःख आलं की आपण देवाला टोमणे मारत बसतो. वा वा वा, महाराजांचे सुंदर प्रमाण आहे की म्हणजे तुकाराम महाराजांनी देवाला दोष नाही दिला जास्त, आहे की नाही? उलट कुंती मातेने ज्यावेळेस आपण महाभारताचा प्रसंग माहिती की देवाला मागितलं, दुःख मागितलं, कारण दुःख असलं की देव सोबत असतो, आहे की नाही? विचार करा, तुमच्या खिशात पैसे नसल्यावर समजा आता मला पैशाची गरज पडली, मग आपण ह्या मित्राला फोन लावू, त्या मित्राला, त्या निमित्ताने आठवण होती. आता ज्या माणसाकडे पैसे नाहीयेत, समजा आता माझंच उदाहरण द्यायचं म्हणतात, 2-4 वर्षापूर्वी पेट्रोलला पैसे नसले, ह्या मित्राला फोन लावू, त्या मित्राला, म्हणजे महिनाभरात सगळ्या मित्रांसोबत रोटेशन व्हायचं. याचे संपले का त्याचे संपले, एकदा पैसे यायला लागले का त्या मित्रांसोबत कॉन्टॅक्ट बंद झाले. म्हणजे मला कधी वाटतं तुमच्यासोबत जर तुम्हाला असं वाटत असेल बाबा एखाद्या माणसाचा मला फोन यावा तर त्याच्याकडून उचले पैसे घेऊन पाहिजे, मग ते रोज फोन तुम्हाला करेल. दुःखात म्हणजे मला हे सांगायचं की दुःखात देवाची आठवण आपल्या येत असते, म्हणून दुःख वाईट नाहीये. आपल्याला ते आणखीन ताकदीनं चढायला शिकवतात, आपल्याला आणखीन ताकदीनं उतरायला शिकवतात. म्हणजे देवाने दिलंय का सगळ्या गोष्टी, दुःख असेल, सुख असेल, भावना असेल, या तुम्हाला आणखीन परिपक्व बनवण्याकरता दिलाय, तुम्हाला खेळण्याकरता नाही दिलाय. म्हणून त्या खिलाडी वृत्तीने घ्या. देवाने देणे हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, हा दान दिलेला देव आहे, दान दिलेला जीव आहे. या थोडस मागं पुढे होऊ शकतं बरं का, कारण तुमच्या कर्माचा भाग सुद्धा याच्यात आहे. तुम्हाला जर वाटतं खूपच माझा त्रास होतोय तर माग तुमचे जे कर्म आहेत त्याची तुम्हाला ती पीडा सहन करावं लागणार आहे. ऋण बैरा त्या हेतू न फिटेले सर्व काही ते फेडावंच लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही असं समजा की माझा फेडायचा टाइम चाललेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी आयुष्यात वाईट दिवस भोगले त्या चांगल्या दिवसाची मजा त्याच्याशिवाय नाही. मला कधी वाटतं बरं सूर्य मावळलाच नसता आपला त्या रात्रीचा अर्थ कळला असता का? ह्या ज्या सूर्य मावळतो पुन्हा उगवतो तसे सुख दुःख येतात आणि सुख दुःख हे आपला आनंद देऊन जातात.
मग संतांना माहिती आहे सुख दुःख येत जात राहणार आहे. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेते. सुख दुःख समान, ज्याच्यासोबत समान असता आहे समशीतोष्ण दुःखेषु तथा संग आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीतला एक सुंदर वय बघा या अध्यायामध्ये 12वा अध्याय आहे, 19वा श्लोक आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानाय शीतोष्ण समदुःखेषु तथा संग विवर्जित. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोन्ही सरिसा पाडू. जो खांडवया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकोची सावली वृक्षोदे जायचा. आरी मित्रासी तैसा अर्जुन जया भाव ऐसा. आरी असू द्या, शत्रू असू द्या, मित्र असू द्या, ज्याच्याबद्दल त्याची निष्ठा ढळत नाही ना, तो खऱ्या अर्थानं साधू आहे. बघ आपलं मन विचलित होत राहतं, म्हणत आपलं मन विचलित होण्यासाठीच आहे. आपलं मन स्थिर नाही आणि तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. संतांचं मन स्थिर झालेलं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. देवाने त्या संतांनी देवाचे पाय धरले आणि त्यांची मती स्थिर झाली. आपण कोणाचे पाय धरू लागलो? आपण आपल्या संसाराचे पाय धरू लागलो. आणि संसारात त्या गोष्टी ठराविक नसतात. एक मी अशात एक छानसं पुस्तक वाचलं बघा, सेपियन्स नावाचं. त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ असा आलेला आहे की माणूस सुखी का होत नाही याचं सगळ्यात मोठं कारण. सुखी का होत नाही? कारण माणसाच्या ज्या अपेक्षा असतात, माणसाची जी आवड असते ती त्याच्या मागच्या अनुभवातली जी चांगली गोष्ट असते त्याच्यावरती अवलंबून असते. थोडं अवघड जाईल समजायला, पण समजून सांगतो. तुमचा एखादा जुना चांगला अनुभव ह्या तुमच्या नवीन गोष्टीवरती तुम्ही लागता. आता महाराजांचा फाकवास तुम्ही ऐकला, वाजवला, खूप सुंदर वाजवला महाराजांचा फाकवास. तुम्ही नवीन ठिकाणी एखाद्या कीर्तनात गेले आणि कीर्तनात वाजवताना त्याच्याकडून काही गोष्टी हुकायला लागल्या, तुम्हाला लगेच महाराज आठवण येणार. काय? अरे ते फाकवास लय भारी होता, ते फाकवास लय भारी होता. असं आपल्या लक्षात काय येतं? कारण आपण त्याच्यापेक्षा क्वालिटी ऐकलेलं असतं. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही चहा घ्यायला गेले, घरी चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर तुम्हाला ती चांगली झाली किंवा वांगली झाली हे कशावरून समजतं महाराज? तुम्हाला काय वाटतं? कशावरून ठरवता तुम्ही? हा, चवीवर नाही. पण चव फक्त चव देते. चहा तर गोडच असणार आहे नाही, किंवा फिके असणार, याच्या पलीकडे काय चहा तिखट थोडीच करत नाही. चव जी असणार आहे, परंतु ती क्वालिटी आहे क्वालिटी नाही हे कशावरून ठरवतो आपण? हा, दुसरी घेतल्यानंतर. म्हणजे तुम्ही जेव्हा तुलना करता, तुमचा जो जुना अनुभव आहे याच्यापेक्षा जर चांगला असेल तर तुम्हाला ती गोष्ट योग्य वाटेल, आणि तुमचा जर जुना अनुभव याच्यापेक्षा कमी दर्जाचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट चांगली वाटेल. आपण बघा बरेच आता गाणारी मंडळी तुम्ही सगळी एखाद्या ठिकाणी जातो, आपण हा गायक चांगला आहे, हा गायक भारी वागतो, हे कशावरून ठरवतो आपण? त्याच्यापेक्षा भारी गायक जर आपल्याला सापडला, आपण म्हणतो हलका आहे तो भारी. हलका भारी कशावरून ठरतं? या तुलनेवरून, तुमचा जुना अनुभवावरून. माणसाच्या आवडीनिवडीच्या बाबतीत नेमकं हीच गोष्ट होती. मला सांगा, प्रत्येक जण इथं लग्न करतो, लग्न कसं होतं महाराज? आपल्या मर्जीनं नाही होत. प्रत्येकाचं लग्न आपल्या मर्जीनं होतं नाही. मुलगी बघायला आपण जातो, आपण ठरवतो. आता थोडा टाइम बदलला, आता लोक पाहायला जात पहिले, पण एक आपल्या सगळ्यांचे जे लग्न झाले त्या संदर्भात थोडस सांगतो मी. आपण आपल्या आवडीनं मुलगी करतो. पण मी इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना हे जाहीर आवाहन करतो, मी म्हणजे माझं बोलणं थोडस कडवट वाटेल, खोटं वाटेल तुम्हाला, तरी पण सांगतो, इथल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात कधीतरी असा विचार आला असेल की बाबा ही बायको मेली तर काय होईल आपलं, असा विचार प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी केलेला असतो. ते पाहता ज्यांना थोडं हसू आलं त्यांनी तो विचार केलेला आहे बरं का. म्हणजे मी पुरुष आहे या भावनेतून सांगतो का हा विचार माणसाच्या मनात काय येतो, कारण माणसाची भावना बदलते, माणसाची भावना स्थिर नाही. एकदा लग्न केलं माणसाने, कोणी पण असू द्या, त्याच्या ज्या बेटर एक्सपेक्टेशन आहेत, त्याची जी पुढची भावना आहे ती काय होतं, त्याचे आवडीनिवडी बदलत राहतात. मला हा मुद्दा मेन महत्वाचा सांगायचा आहे. त्याच्या आवडीनिवडी बदलत राहतात, आणि आवडीनिवडी बदलत राहिल्यामुळं मागचा अनुभव चांगला आला की पुढचा एखादा अभंग, समजा मी बऱ्याचदा गाथा वाचतो, गाथ्यात मी अभंग वाचत असतो. आता मी हा अभंग वाचला की पहिल्यांदा जर मी तो वाचला असं वाटतं बाप काय ताकदीचा अभंग आहे. पुन्हा त्याच्या पलीकडे एखादा आणखी चांगला वाटला की हा थोडा हलका वाटायला लागतो, तो भारी वाटायला. मी बऱ्याचदा सांगतो तुकाराम महाराज अभंग खूप छान. जसं मी त्या गाथ्याचं चिंतन करत आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन करत, प्रत्येक वेळेस मी जेव्हा कीर्तनाची तयारी करत असतो, एकदा ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं 15-20 दिवस होते, तसं रिव्हिजन करतो ना, प्रत्येक कीर्तनाला मला वेगवेगळ्या ओव्या सापडतात, वेगवेगळे प्रमाण सापडतात. हे काय होतं, काय तुकाराम महाराज गाथा बदलला थोडीच, पण माझ्या ज्या अपेक्षा आहे, माझा जो अभ्यास आहे तो बदलला, तो वाढला. आणि त्यामुळे काय होतंय, सेम आपल्या संसाराच्या बाबतीत सुद्धा त्याच गोष्टी होतात. तुम्ही एकदा घर घेतलं, आता बघा
ज्यांचे ज्यांचे मातीचे कुडाचे पात्राचे घर असतील है की नाही, त्या लोकांना असं वाटत असेल की यार या स्लॅबचे घर बांधले लोकांचं किती सुखात येते लोक, असं वाटतं त्यांना. त्यांनी स्लॅबचे घर बांधले बऱ्याचशा लोकांना. आता सगळीकडे आरसीसी बंगले झाले. तुम्हाला सांगतो वर्ष 2 वर्षानंतर आपली तिथं भावना स्थिर राहिली नाही. आपल्याला त्या स्लॅबच्या बंगल्याचं अजिबात आकर्षण वाटणार. काय वाटतं तुम्हाला? माझा अनुभव खरा आहे का? का होतं असं? आपलं मन स्थिर नसतं. आपलं पुढची जी बेटर गोष्ट आहे, जी पाठीमागची चांगली गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा जर आणखी काही चांगलं पाहिलं, मोठा आणखी लोकांचा एखादा मोठा बंगला पाहिला, आपलं वाटतं आपलं घर साधं आहे. ही मूळ भावना आहे दुःखाची. संत ही तुलना करत बसत नाही. जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे, हे संतांच्या सुखाचा पर्याय आहे. विठ्ठल विठ्ठल. मग देवाने हा नरदेह दिला, आपण दिला त्याच्याकडे नाही पाहत. जे म्हणजे जे प्राप्त झाले त्या गोष्टीकडे आपली अपेक्षा नाही, त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष नाही. आता किती पण असू दे, मी समजा माझ्या पद्धतीने माझा रंग सावळा असेल, मी दिसायला जसा असेल, मी दुसऱ्यापेक्षा चांगला आहे हा विचार माझ्या लक्षात नाही येणार. परंतु माझ्यापेक्षा कोण चांगला आहे, मी त्याच्याकडे कोण दुःख करत बसत. माझ्यापेक्षा एखादा सरळ नाक आहे, मला सरळ नाकावाल्या लोकांचं लय आकर्षण, म्हणजे प्रत्येकाचं असतं त्याचं सरळ नाक आहे किंवा आपलाच वाटतं आपलं देवाचं असेल. अरे जे देवाने नाक दिलं ते बघ ना, त्यांचे चपटे नाक आहे त्याच्यापेक्षा बरा आहेस ना तू, ऐक नाही. आपण तो थोडा विचार केला पाहिजे. एखादा माणूस आपला वाटतं की आपलं कुरळे केस झाले, टाकल्या माणसापेक्षा बरा आहेस तू, कुरळे का होईना आहेत तुझ्याकडे. ज्या गोष्टी प्राप्त आहेत त्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण नाही, ज्या गोष्टी प्राप्त नाहीत त्याचा आपल्याला दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. हा जो दृष्टिकोन आहे याला शास्त्रीय भाषेत शार्दूल दृष्टिकोन आणि श्वान दृष्टिकोन अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. श्वान दृष्टिकोन म्हणजे कसा? एखाद्या कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र्याला दगड मारल्यानंतर कुत्रा जागच्या जागीच घुटमळतो त्या दगडापाशीच. परंतु शार्दूल जी दृष्टी आहे सिंहासारखी, दगड कोणत्या दिशेने आला त्याकडे जो लक्ष देतोय. संतांनी हे शोधलंय दुःखाचं मूळ कुठे आहे त्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय, आणि आपण दुःखी का आहोत याच्यातच गुरफटून बसलोय. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकाराम महाराजांना एक धन्यता वाटायला लागली की मी जन्माला आलो, याची त्यांना धन्यता वाटायला लागली. मी जन्माला आलो हीच मोठी गोष्ट झाली. मला कधी कधी वाटतं बऱ्याच जणांना आत्महत्येचा ज्यांना विचार येतो ना, त्यांनी एक विचार केला पाहिजे की आपण देवानी त्याला कष्ट पडले असते घडायला. बरं देवाचा विषय सोडून दे, देव लांबचा झाला आपल्यासाठी. आपले आई वडील, त्या आईनं आपल्याला 9 महिने सांभाळलं. लहानपणी आपण असताना आपलीशी हागून मुतू सगळं धुतलं तिनं. मोठं होईपर्यंत 5-6 वर्षापर्यंत काय कळत होतं? कपडे धुई हे धुई. अहो आपलं 5-6 हजाराचे कपडेच लागले असते लहानपणाच्या हिशोबाने. सगळ्या गोष्टी त्यांना प्रत्येक अडचणीत कामात आपण ठिकाणी. तिला भाकऱ्या करताना आपण रडायचो. तिला त्रास किती झाला असेल. रात्री तुम्ही 4 वेळेस लग्न करत असताना त्या अंथरुणावरती ती उठून तुमचं डायपर बदल, पॅन्ट बदल, हे सगळे काम करत एवढे कष्ट भोगून आपलं मोठे झालो. म्हणजे मी फक्त आई वडिलांच्या अनुषंगाने सांगतो बरं का. त्यांनी फक्त आपला सांभाळलं. ती बी कशी सांभाळते? माय बापे सांभाळती, लोभाकारणे पाळते, त्यांचा लोभ आहे. परंतु देवाकडे तसा लोभ नाहीये. देवाने तुम्हाला हा दान देऊन टाकला देह. त्याला बनवायला त्रास वाटला नसेल थोडसा, त्याला काही वाटलं नसेल. एवढा तुम्हाला सुंदर देह दिला. आता आपल्याला डोळ्याची किंमत 20-20, 30-30 लाख रुपये असेल, त्या शरीराची किंमत किती असेल सगळ्यात, आहे की नाही? पुन्हा जसं तसं भेटन का? मग इतका सुंदर देह देवाने आपल्याला दिला, आपण काय करतो? आता मला अर्ध्या मधात संपायचं, आहे की नाही? तुम्ही आता बऱ्याचशा जणी आता सध्या काय कामं चालू आहे? कापूस वेचणं चालू आहे का? झाला कापूस, आहे की नाही? आता ज्वारी सोंगायची कामं चालू आहे की नाही? माणूस समजा आता तुम्ही ज्वारी सोंगून थकून भागून आल्या घरी, मस्तपैकी आल्या दमून, छानशा पोळ्या लाटल्या, भाजी केली, आहे की नाही? आणि तुमचा रिकामट्याकडा माणूस आला घरी, जेवायला बसला आणि थोडी भाजी आळणी झाली, मीठ कमी पडलं, ते आळणी झाली. आळणी झाल्यानंतर काय केलं त्यांनी? तोंडात हात द्यायला की तो घास फेकून दिला आणि ताट लोटून दिलं. बरं, ते ताट लोटून दिल्यावर तुमच्या मनात कशी भावना निर्माण होती? तुम्हाला कसं वाटलं असं? अहो मी दमून धकून आले, नाही म्हणला असं मी स्वयंपाक केला नसता, आहे नाही? तुम्हाला असं वाटलं? त्रास वाटतो का नाही? काय भावना असते त्यावेळेस? कोणी स्वयंपाक करीतच नाही केलं, पंक्तीवर दणका चालला असं नुसतं, आहे नाही? काही एवढं नाही. काय भावना असते त्यावेळेस? उपाशी मरून द्यायला पाहिजे असं भावना असते नाही, आहे नाही? इतका त्रास होतो माणसाला महाराज. स्त्रीला स्वयंपाक केल्यानंतर त्या स्वयंपाकाचं कौतुक हवं असतं बरं का. तिला जर कौतुक केलं तिला भारी वाटतं, आणि तो जर तिच्या तोंडावर ताट फेकून म्हणलं तिला राग येणार का नाही? अशी परिस्थिती देवाची होती.
जेव्हा तुम्ही त्यांनी दिलेला देह नाकारता, अर्ध्या मला सोडून देता, देऊन तयार नालायकाला उगाच आपण जन्माला आहे की नाही. एखादं रिझर्वेशन सीट असतं समजा, एखाद्या गावातला माणूस आहे, 4 धाम यात्रेला चालले तुम्ही 5-10 लोक घेऊन समजा, आणि ऐन टायमाला एखादा कॅन्सल केलं, आपलं कसं होतं, अरे यार या नालायकाच्या नादी लागायच्या, एखादा गरीब माणूस घेऊन गेलो असतो आपण, ऐक नाही. तशी ती देवाला हे होती, यार ह्या 100 खाच्या नादी लागून आपण ती एक रिझर्व सीट घालवली, ऐक नाही. देह संपणार आहे, देह समय. ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी बघा की हे शरीर जात आगवे, हे नाशवंत स्वभाव आहे, म्हणून तुला झुंजावे पंडुकुमारा, है नाही. हे संपणार आहे, तुम्ही नाही जरी मारून टाकलं स्वतःला तरी ते संपणार आहे, पण तुम्ही तरी झुंजलं पाहिजे. तुम्हाला हा देह भेटला ना, त्याच्यात तुम्ही प्रयत्न करीत राहिलं पाहिजे, आणि त्या प्रयत्नातून स्वतः जे म्हणजे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना माऊली व्यक्त करतात, है की नाही. देवाने जो देह दिलाय, दान दिलाय, त्या दानाची थोडी उपकृतता ठेवा. देवाला अपेक्षा नाही तुम्ही देव मंदिरात या, वर्गणी द्या, काहीच अपेक्षा नाही. तुम्ही फक्त त्यांनी जे गिफ्ट दिलंय ना, त्यांनी जो दान दिलेला हा देह आहे ना, हे त्यांनी दिलेलं सुंदर गिफ्ट नाकारू नका, एवढीच त्याची अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराज काय म्हटले की मला हा देह देवाने दिला, जन्माला आलो मी मनुष्याच्या रूपाने, किती किती त्या त्रास सहन करावा लागला असं. मनुष्य जन्म म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही पुण्य करता करता करता, म्हणजे मला कधी वाटतं युपीएससी ची परीक्षा आहे, युपीएससी एमपीएससी ची परीक्षेचा पॅटर्न कसा असतो माहिती तुम्हाला. पहिली तुमची प्री परीक्षा होती, नंतर तुमचा मेन परीक्षा होती, नंतर इंटरव्ह्यू होतो. तुम्ही एका जरी स्टेप मध्ये गेले तरी सगळ्या स्टेप रिपीट होतात, काही नाही. समजा तुम्ही 10वीची जर परीक्षा आहे, 10वीला नापास झाले, परत 10वीला बसता. युपीएससी एमपीएससी ची परीक्षा तसं नसतं, परत पहिल्यापासून पाढे चालू होतात. तसं हे आपलंय मनुष्य जन्म, शेवटली पाळी चुकलिया वर्म फेरा पडे, है नाही. तुम्हाला हे जो मनुष्य जन्म भेटलेला आहे, याच्यात जर तुमच्याकडून चुका झाल्या, याचा जर तुम्हाला सदुपयोग करता आला नाही, तर पुन्हा काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे चक्र चालू राहणार आहे. आणि मग नुसत्या तुम्ही त्या गराड्यात फिरत राहता, है नाही. मागुता हाची जन्म पावसी, केले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसी जाणून या, लक्ष 84 न चुके फेरा. म्हणजे आपल्याला सगळं कळतंय की ह्या गोष्टी होणार आहेत, हे देह आपल्याला भेटला, याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. हे जर तुम्हाला आता समजलं नाही, तर पुन्हा या 84 लक्ष योनीमध्ये तुम्ही अडकणार आहे. तुकाराम महाराजांना कळालं की खूप कष्टाने मला हा देह भेटला, दुर्लभम मानुष्य देह मी म्हटलो अगोदर. मग तुकाराम महाराजांना कळलं की मला हा नरदेह खूप दुर्लभतेनं प्राप्त झालाय. मग याला काय, दुर्लभतेनं प्राप्त झालाय, याला प्रयोजन काय माझं, याच्यासाठी म्हणजे कशासाठी मी आलोय, याचा तुकाराम महाराजांनी शोध घेतला, है नाही. मग तुकाराम महाराजांनी शोध घेतला, तुकाराम महाराज कळलं की याची सत्यता शोधण्यात, ज्ञान घेण्यात, या जन्माचं सार्थक करण्यात खरी सार्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज काय म्हटले, तुकाराम महाराजांना ध्यास लागला की मला आता कोण सांगणार बाबा या जन्माची सार्थकता, आहे नाही. तुका म्हणे नाही आपले बळ, फळ पावे निश्चयच, आहे नाही. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे निश्चयसी. त्यांना ही उपरती झाली की मला जन्म भेटलाय माझ्या थोड्याफार पुण्याला, परंतु मला जे फळ भेटायला पाहिजे, मला जे प्राप्त करायचं ते माझ्याकडून सहजासहजी शक्य नाही, है की नाही. मग त्यांनी त्याच्यासाठी आधार काय घेतला, त्यांनी संतांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, संतांकडे जाण्याचा प्रयत्न केला. संतांकडे जाणे इतकं पुण्य मात्र त्यांच्याकडे होतं, है की नाही. मग त्यांनी संतांकडे जाऊन प्रश्न काय केला, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. या जन्मात येऊन माझं ध्येय काय आहे, तर देवाची प्राप्ती करून घेणं हे माझं ध्येय आहे. तर देव कृपा करील का माझ्यावर, जे जे भेटे तयासी, पुसावेसी याची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील काय, काय लाज राखील. प्रत्येकाला ते विचारायला लागले की बाबा माझा जो जन्माला, मी ज्या जन्माला आलोय त्या जन्माचं प्रयोजन काय आहे, तर भगवत प्राप्ती हे माझ्या जन्माचं प्रयोजन आहे. तर या प्रयोजनामध्ये मला कोण मदत करेल, मला कोण सहाय्यभूत होईल, है की नाही. तुकाराम महाराज हा प्रश्न पडला, आणि प्रश्न पडल्यानंतर त्यांना ती उत्तरही मिळाली, आणि त्या उत्तरातून त्यांना ज्या फळाची अपेक्षा होती तीही प्राप्त झाली. म्हणून ती सार्थकतेची भावना तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
गोड गोड सुंदर प्रमाण म्हटलं महाराजांनी. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकाराम महाराज म्हणजे मी जन्माला आलो ऐक नाही, मी अगोदर सांगितलं ना, मनुष्य जन्म हा पुण्यानं प्राप्त झाला. तुकाराम महाराज म्हणले मला प्राप्त झाला, किंवा आपल्या सर्वांना तो प्राप्त झाला. परंतु प्राप्त झाल्यानंतर मी ज्या करता आलो होतो, जे फळ मला पाहिजे होतं ते फळ मला प्राप्त झालं नाही. मग फळ प्राप्त होण्याकरता फळ काय प्राप्त व्हायचं याची माहिती आपल्याला सर्वप्रथम हवी आहे की नाही. काय प्राप्त करायचं आपल्याला आहे की नाही. मला आता एखाद्या गावाला जायचंय, मला ते गाव कुठलं हे माहित पाहिजे ना. तसं तुकाराम महाराजांना कळालं की फळ काय बाबा, या जन्माचे संचित काय किंवा या जन्माची खरी सार्थकता कशाची ते तुकाराम महाराजांना अपेक्षित होतं आणि ते प्राप्त झालं. कसं तुकाराम महाराजांना पहिल्या या गोष्टीचं तुकाराम महाराजांनी ज्ञान करून घेतलं की मी कोण आहे बाबा हे. सगळ्यात महत्वाचं आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपलं कुठं जायचंय, या सगळ्या गोष्टींची ज्ञान झालं की ऑटोमॅटिक काय होतं आपल्याला त्या फळाची प्राप्ती होती. तुकाराम महाराजांना सगळ्या गोष्टीचे एकदा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं की आपलं कुणीच नाही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास, ही भावना त्यांची तयार झाली. किंवा देश वेश नभे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळा म्हणता माझे तीही कैसा मोका दिलो. काय महाराज, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता. आई मला जी चिंता आहे ती माझी चिंता तू कर देवा मला, कारण माझ्याकडे इथं कोणीच नाही आहे नाही. आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. त्यांना ती भावना वाटायला लागली की या जगात माझं कुणी नाही आहे नाही, कुणीच कुणाचं नसतं. ही भावना तुकाराम लक्षात आली. परंतु संत मला मदत करू शकतात म्हणून देवाला ते विनंती करतात, त्या संतांना निर्वायला लाव, संतांना सांगायला लाव माझ्यावरती कृपा करा, माझी चिंता हरवायला लावा. त्यांना जी चिंता वाटत होती काय मी उद्धार पावे नाही, ही जी चिंता वाटत होती ते संतान त्यांना सर्वप्रथम ज्ञान झालं की मला काही ज्ञान नाही झालेलं आहे नाही. सर्वप्रथम मला जेव्हा आपल्याला कळतं की मला काही ज्ञान नाही, ही ज्ञानाची पहिली पायरी. आपल्याला काय कळत नाही हे जर कळायला लागलं तर तो ज्ञानी व्हायला लागतो. एक ग्रीक मोठा तत्ववेत्ता आहे बघा, आपले जसे संत तुकाराम महाराज आहे तसं सॉक्रेटिस नावाचा एक मोठा ग्रीक तत्ववेत्ता आहे. त्या तत्ववेत्याला असा खूप विरोध व्हायचा, कारण तो जसे तुकाराम महाराज विद्रोही लिहायचे, तुकाराम महाराज समाजावरती जसे परखड बोलायचे तसा तो वास्तविकता प्रकट करायचा प्रयत्न करायचा. तेव्हा प्रत्येक जण त्याच्यावर तुटून असायचा की हा खोटं बोलतोय, पाखंड पसरवतोय असं. त्यांनी एक दिवस जाहीर करून टाकलं त्या शहरामध्ये अथेन्स मध्ये की मला काहीच कळत नाही, मी मूर्ख आहे, मला काहीच ज्ञान नाहीये असं त्यांनी हे करून टाकलं. हे त्याचे जे विरोधक होते ते प्रचंड खुश झाले. अरे म्हणे आम्ही तर इतके दिवस तुला हेच सांगत होतो तू मूर्ख आहेस, तुला कळत नाही. माऊलीने सुद्धा स्वतःला मूर्ख म्हणलं आहे की एरवी जरी मी मूर्ख जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजिवळ असं, तसं त्यांनी स्वतःला जाहीर करून टाकलं. त्या शहरातले जे जुने जाणकार लोक होते ते म्हणे अरे याचा आनंद उत्सव काय साजरा करता, तो आज खऱ्या अर्थानं शहाणा झालाय. का फळलिया तरुची शाखा ते सहज भूमीची उतरे देखा, है की नाही. ती जीव मात्र शेखा खालावती तेथ. एखादं फळाने लगडलेलं जे झाड असतं ते असं झुकलेलं असतं आणि एखादी एडी बाबळे सुबाबळे नुसती वर टांगलेली असते. ज्या माणसाला ताठ आहे, ज्या माणसाला नम्रता नाही, समजायचं तो ज्ञानी नाही, तो अज्ञानी आहे. ज्ञानी माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे नम्रता. तसं त्या सॉक्रेटिसने सांगितलं विठाल लागले की मला काही कळत नाही बाबा, नाही. म्हणून ते याला त्याला प्रश्न विचारायला लागले की माझा उद्धार होईल का, मला देव भेटन का. त्यांना हे कळायला लागले की माझ्या या जगात शाश्वतता नाहीये, हे जग फसवय, हे जग माझ्यासाठी करणार कोणीच नाही. मी जरी गेलो तरी कोणाला काही
फरक पडणार ही जी भावना त्यावेळेस निर्माण झाली, त्यामुळे सत्याच्या पाठीमागे लागले, सत्याचा शोध घ्यायला लागले तुकाराम महाराज. आणि मग तुकाराम महाराजांना खरं फळ कळालं की सत्य हेच सत्य आहे, ही जगात सत्यता गोष्ट आहे नाही. सत्य तू ठेवा. जगात सगळ्यात साधं सरळ काय असेल तर सत्य आहे. तुम्ही जर सत्याने वागायला लागले तर सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होतील तुम्हाला. ज्या गोष्टी मिथ्या आहेत त्या ऑटोमॅटिक तुटून जातील. बघा तुकाराम महाराज ज्या दिवशी सत्याच्या मार्गाने वागायला लागले, खऱ्याच्या मार्गाने वागायला लागले, सगळे जवळचे पांगायला लागले, सोडून द्यायला लागले. म्हणजे तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला जर निरोगी जगायचं असेल, तुम्हाला जर रिकामचोट लोक बाहेर काढायचे असतील तर खरं बोलायला सुरू करा. बघा तुम्हाला सांगतो, एखादा पाहुणा असतो जो असं खरं बोलणारा असतो, टोचून बोलणारा असतो, त्याच्यासोबत मित्र राहत नाही, कोणीच नाही राहत. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, खरं लोकांना पटत नाही. म्हणजे खरं बोलणार आवडत नाही, बरं बोलणार आवडतो. तसं तुकाराम महाराजांनी एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही जर खऱ्याने वागायला लागले तर काय होईल, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या मिथ्या गोष्टी दूर पडत राहते. खऱ्याचा विषय मग हे खरं त्यांना कशामुळे कळालं, ज्ञान झाल्यामुळे. आपल्याला सगळ्यांना पुढे ज्ञानाचा पडदा आहे, अज्ञानाचा पडदा आहे. मी एक असा मागे एका पुस्तकामध्ये वाचलं बघा की जगात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीचे पण संदर्भ आहे याच्यामध्ये, की जगात अज्ञान नावाची गोष्ट नाही, जगात अंधार नावाची गोष्ट नाही, किंवा जगात थंडी नावाची गोष्ट नाही. आपण ज्याला थंडी म्हणतो ना ती पण नाहीये. किंवा विज्ञानाच्या परिभाषेत जर आपण विचार केला, तुम्ही जर धडे आता सचिन पोलीस व्हायची तयारी करतो, तुम्हाला थंडी नावाचा धडा आहे का एखादा, किंवा अंधकार नावाचा धडा आहे का, डार्कनेस किंवा असं ह्या ज्या विरुद्ध गोष्टी आहेत. मग धडे कुठले आहेत, उष्णतेचा धडा आहे, उष्णतेच्या विरुद्ध थंडी समजायची. लाईट हा प्रकाशाचा धडा आहे, प्रकाशाच्या विरोधात. किंवा अज्ञानाचा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी जिथं ज्ञान उपलब्ध नसतं तिथं अज्ञान असतं. म्हणजे ज्ञानाचा फक्त अभाव असतो तिथं, ते ज्ञान आलं की संपलं ते अज्ञान आहे नाही. आता मला समजा उदाहरण द्यायचं, मला गाता येत नसेल तर मी लगेच म्हणजे मी लगेच हे आहे का, मला ते ज्ञान प्राप्त झालं की मी काय ज्ञानी झालो. तसं एखाद्या ठिकाणी अज्ञान नावाची संकल्पना नाहीये, फक्त तिथं ज्ञानाचा अभाव आहे. एखाद्या ठिकाणी अंधकार नावाची संकल्पना नाही, तिथं प्रकाशाची संकल्पना आहे. प्रकाश आला, अंधकार गेला. त्याच पद्धतीने तुकाराम महाराज म्हटले की मला जेव्हा प्रश्न पडायला लागला, मला कळायला लागलं, सुरुवातीला हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला की नेमकं आपल्याला काय करायचंय, ती भावना त्यांच्यात निर्माण व्हायला लागली, त्यांना ज्ञान व्हायला लागलं की आता आपण नेमकं काय केलं पाहिजे. ती ज्ञानाची भावना उत्पन्न झाली आणि तिथून त्यांचा फळाकडे प्रवास सुरू झाला. ज्ञान होणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग ज्ञान झालं, ज्ञानातून काय उत्पन्न झालं, ज्ञानातून काय निष्पन्न झालं, ज्ञानातून हे निष्पन्न झालं की आपल्याला कोणत्या मार्गावर मार्गक्रमण करायचंय. एकदा बघा गौतम बुद्धाची कथा आहे, त्याच्यामध्ये एकदा एका गावामध्ये एक आंधळा माणूस राहत असतो, आंधळा माणूस. आणि त्या आंधळ्या माणसाला तो असा खूप आंधळा असतो पण हुशार खूप असतो, लोकांना डोके लावायला. एका ठिकाणी पाहुण्याच्या घरी तो खीर प्यायला जातो, म्हणजे जेवायला जातो. समजा जेवायला त्याला पाहुणे खीर वाढतो आणि त्याला ती इतकी आवडती खीर आवडल्यानंतर त्याला तो पाहुण्याला तो म्हणतो, सुंदर खीर बनवली तुम्ही, ही खीर कशी आहे, आता आंधळ्याला कशी सांगणार आहे नाही. ते म्हणले ही खीर बगड्यासारखी पांढरा शुभ्र आहे. ते बगळा कसा असतो, ते बगळा पण पांढरा शुभ्र असतो. आता आंधळ्याला समजून सांगायची व्याख्या नाही ना कोणाकडे. एखादा आंधळा माणूस आहे की नाही, त्याला कसं सांगणार आहे, हा पांढरा रंग आहे, हा काळा रंग आहे, हा पिवळा रंग आहे. ती भावना त्याला ते पटवून न देता आल्यामुळे लोकांना त्याला वाटायचं या गोष्टी अस्तित्वात नाही, रंग नावाची संकल्पना अस्तित्वातच नाही असं त्याला वाटायचं. जसे बरेचसे आपण लोक म्हणतात की देव नावाची संकल्पना नाही, का देव नावाची संकल्पना नाही, आम्हाला दिसत नाही. तसं त्या आंधळ्याला काय वाटायचं, रंग नावाची संकल्पना नाही किंवा आकार नावाची संकल्पना नाही, हे काळच हे सगळं जग, अशी त्याची भावना. एक दिवस तिथून गौतम बुद्ध जात होते, त्या लोकांनी सांगितलं म्हणे महाराज हा खूप उर्मट माणूस आहे, म्हणजे याला कुठली गोष्ट सांगितलं हा आड्यात घुसवतो म्हणजे आहे की नाही. आपण सप्तेची वर्गणी एका ठिकाणी मागायला काय सप्ते करून काय झालं आहे नाही, अशा आड्यात घुसणारे लोक असतात. तसं तो माणूस म्हणजे हा आड्यात घुसणार आहे. गौतम बुद्ध त्याच्या जवळ गेले, त्याला पाहिलं. बुद्ध म्हणाले याला तुम्ही ज्ञान देत बसू नका, याला ज्ञानी मानवायच्या नादी नका पडू, याला या आजारातून मुक्त करा, याचा इलाज करा. याला ज्ञान नका देऊ, याचा इलाज करा. याला जर डोळे आले तर सगळ्या गोष्टी होत्या. मग काही दिवसांनी त्या गावात एक कॅम्प येतो, त्याचे डोळे वगैरे तिथं तपासले जातात, त्याला दुसरे डोळे बसवले जातात, त्याला दृष्टी येते. हे सगळं बघायला लागतो. बघायला लागल्यानंतर पुन्हा त्या गावामध्ये त्या गौतम बुद्धाची स्वारी येते. एक दिवस ते पाहतात, तो जातो, त्याचं दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर गौतम बुद्ध त्याला ओळखतात.
म्हणजे काय रे तुला दुधाचा रंग बघायचा रंग कळायला लागला का? ते हो पांढरा असतो म्हणे. मग इतके दिवस तू का नाकारत होता? ते मला दृष्टीच नव्हती आहे की ज्ञान दृष्टी हरपली. आपल्याला ही ज्ञानदृष्टी नसल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी नाकारतो. मला तुकाराम महाराजांची ज्ञानदृष्टी उघडी झाली आणि त्यांना कळायला लागलं की सगळं जग मिथ्या आहे. जग मिथ्या आहे, कोणी कुणाचं नसतं. आपण आपण आपले आपले जे म्हणत राहतो. बघा तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तुम्हाला एखादा माणूस पैसे उष्णे द्यायसाठी फोन करू दे, तुम्ही द्या. ते म्हणे वा त्या पाहुण्यासारखा पाहुणा नाही, काही नाही, लय भारी पाहुणा, फोन करायला पैसे टाकतो. तुम्ही एक दिवस त्याला पैसे देऊ नका. तुम्ही 100 वेळेस द्यायला सांगणार नाही. तो कधी एक दिवस सांगणार राहू तुम्ही टायमाला काम नाही केलं. हे कशाचा परिणाम आहे? तुम्ही लोकांसोबत जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत तुम्ही चांगले आहेत, आहे की नाही? त्यांच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्ही जर वागायला लागले, त्यांच्या पद्धतीने जर तुम्हाला वागायला लागले तर तुम्ही चांगले आहे. मग हे खरं आहे का? तुम्ही मूळ स्वभावावर जागा. मूळ स्वभाव तुम्ही जसे आहात तसे आहात. हा हो मी भिकारी आहे, मी भिकारी आहे, मी कशाला आव्हान लोक गोष्टी घेऊन तुला देऊ, आहे की नाही? कोणत्याही बाबतीत आपण जो वरपांगी असतो, बऱ्याच जणांना तो अवडंबर करायची सवय असते. तुकाराम महाराज कुठल्याही गोष्टी भीडभाड बाळगली नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मला जे पटलं, जे खरं वाटलं मी ते सांगायला लागलो. तुकाराम महाराज सत्याने वागायला लागले आणि सत्याने वागायला लागले. त्या सत्याच्या मार्गातले जे लोक होते त्यांच्या जवळ आले, ज्ञान झालं सत्याचं. आणि जे लोक वरपांगी होते, मिथ्या होते, भ्रम करणारे होते, ते सगळे त्यांच्या विरोधात झाले, आहे की नाही? आता रामेश्वर भट असतील किंवा मंबाची बुवा असतील, हे लोकांना काय होतं, लोकांना लुबाडायचं, लोकांशी खोटं वागायचं, लोकांना देवाची भीती दाखवायची, त्यातून पैसे उकळायचे. तुकाराम महाराज यांची दुकानदारीच बंद केली. खरं काय? तुकाराम महाराज म्हणजे देवाच्या नादीच लागू नका. एवढं जेने हे विश्व निर्मिती सगळं त्यांनी निर्माण केलं, तुम्ही काय देता त्याला? आता आपल्याकडे बरेच बघा, आपण पाणी देवाला वाहतो, फुलं देवाला वाहतो. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, हे पान फुलं आपण देवाला वाहतो हे योग्य आहे का, आहे की नाही? आता बऱ्याच जणांना माझं वेगळं बोलणं वाटत, मी मनाचं सांगत नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, काय एक व्हावे तुम्हासी अवघा भरोणी उल्हासी वाणी खानी रसरूप गंधी, आहे नाही? काय ते पूजा करणे कैसी, काय एक व्हावे तुम्हासी अवघा भरोणी उल्हासी वाणी खानी रसरूप गंधी. मला सांगा अशी जागा आहे का जिथं देव नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे देव उरलेला आहे, सगळीकडे देव भरलेला आहे. मग तुम्ही माझा हे पूजा पाठ, हे सप्ते, हे कीर्तन भजन हे कशासाठी? मुळात सगुण देवतेची जी उपासना आहे ती तुम्हाला निर्गुणाकडे नेणारी आहे. अहम ब्रह्मास्मी जी अवस्था तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. मी ब्रह्म आहे, मी देव आहे, जे जे भेटी जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ही भक्तीची अवस्था प्राप्त होण्याकरता तुम्हाला कुठेतरी संचित पाहिजे असतं, कुठेतरी काय म्हणतात त्याला, कुठेतरी जमा व्हायला जागा पाहिजे असते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा खाटाडोप आहे. पुण्य उभे राहो आता संताच्या या कारणे, पंढरीच्या लागा भेटे सखा भेटे विठ्ठल. त्या वाटाला लागण्याकरता हा सगळा खटाटोप आहे. कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीहून ह्या गोष्टीची सुरुवात होते. आपण कीर्तनाला यायला लागलो की कीर्तन आपल्याला आवडायला लागतात, आपण वारीला जायला लागतो आणि एक परमार्थाची वाटचाल आपली चालू होती. म्हणून सगुनी पावलो निर्गुणी पावलो सगुनी भजता, विकल्प धरिता जीवा जाळी. सगुण साकार जी भगवंताची गोष्ट आहे त्यातून आपल्याला निर्गुण निराकारतेकडे जायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या सुरुवातीच्या आहेत, नंतर हे सगळे आवरण टाकून द्या, यात गुंतू नका, सत्याच्या मार्गाकडे चाला. तुम्हाला एकदा सत्याची जाणीव झाली, सत्य कळालं की तुमच्या सगळ्या गोष्टी आपोआप सुटून जातील. तुम्हाला मिथ्या काय सत्य काय हे कळायला लागेल. एक छोटस तुमच्या सगळ्याच्या हिशोबाने उदाहरण सांगतो. सत्य कळल्यानंतर माणसाच्या गोष्टी कशा ऑटोमॅटिक सगळ्या मिथ्या गोष्टी संपून जातात. एकदा काय होतं, एक जावई असतो, तो धोंड्या करता जातो त्या सासरवाडीला. बऱ्याच जणांनी ऐकलं असं, मी पण ऐकलेलं उदाहरण आहे. सासरवाडीला आता चेहरे असे खुल्ले बरं, बऱ्याच जणी झोपा लागल्या होत्या, आई नाही लईच महाराजांनी बोर मांडलं. पण आता थोडस तुमच्या हिशोबाने बोलतो. तो जातो सासरवाडीला. आता पहिला धोंडा 4-5 मित्र सोबत घेऊन जातो, आहे नाही? 4-5 मित्र सोबत घेऊन गेल्यानंतर तो पाहतो की सासूबाईने मोठं पातेलं टाकलेलं आहे त्याला. म्हणजे पातेले टाकले, पातेल्यात 5-6 किलो दूध टाकले आणि चाललाय चाळत घालून. त्याला मोठा धूर झालेला आहे. त्याने लांबूनच पाहिलं. लांबून पाहिलं, सगळे मित्र म्हणाले आज मस्त बेत आहे म्हणे, बासुंदीचा जबरदस्त बेत आहे. सगळ्यांना कळायला लागलं.
मग हा म्हणला तुम्ही पुढे जा, मी गाडी लावून येतो. मग गाडी पार्क करता करता यानं पाहिलं सासूला सर्दी झाली आहे, कळलं त्याला, कारण सासूने मोठ्याने शिंक दिली. आणि शिंक केव्हा दिली, जेव्हा ती त्या हे हाटीत होती, काय ती बेसन बेसन नाही म्हणतात त्याला, ती आमटी काय म्हणते त्याला, बासुंदी बासुंदी हली तर तिला शिंक आली बाबा. आणि ते पाहिलं कोणा, जवाय ना. पुढचं समजून घ्या मी काय म्हणायचं तुम्हाला. मग ते त्या जवाईने पाहिलं, त्याला लक्षात आलं रे मोकार कार्यक्रम झालेला आहे. ते मला ठीक आहे, आतमध्ये गेला, सासूला सांगितलं म्हणे सगळ्याला खिरवाडा म्हणे, पण मला काही वाटू नका ती बासुंदी. का नाही म्हणे, डॉक्टरने आजच सांगितलं मला तुम्ही दूध खाऊ नका. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. सासू म्हणली लई प्रेमाने बनवली म्हणे तुमच्यासाठी, लई प्रेमाने बनवली. ते त्याला माहित होतं सासूला सर्दी झालेली आहे की नाही. मग तिनं सांगितलं खूप प्रेमाने बनवलेली, तुम्ही एक काम करा म्हणे, धोंड्याला आलेली ना, मी तुम्हाला 5 ग्रॅमची अंगठी देणार होते, आता 2 तोळ्याची अंगठी देते म्हणे, पण 1 वाटी तरी खा. आहे की नाही, 1 वाटी खा. ते म्हणलं 2 नाही, मला नाही म्हणे, अपेक्षा मला खायचीच नाही. ते म्हणली 5 तोळ्याची देते पण आता खा. मला सांगा किती तोळ्याची अंगठी दिल्यावर तो खीर खाईन, तुम्ही खासाल का? का खाणार नाही? त्याला सत्यता कळालेली, संसारातली जी सत्यता आहे नाही, संसार दुःख मूळ आहे, संसारात यातना आहे, दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोणी, दुःखाचा विचार नाही कोणी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा म्हणजे या संसाराची दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठ्याही. कोळसा तुम्ही किती उगाळा तो काळाच राहणार आहे, या गोष्टीची शाश्वता तुकाराम महाराज आली. तुकाराम महाराज म्हणले आपण किती जरी गोष्टी केल्या, मिथ्या करत राहिलो, याची टोपी त्याच्या डोक्यात घालत राहिलो, किती जरी गोष्टी करत राहिलो, हे पापाचं मूळ होणार आहे. नाही तुम्हाला सांगतो, संपत्ती आपण ज्याला म्हणतो ना, चांगल्या मार्गाने कमवली ठीक आहे, परंतु तुम्ही वाम मार्गाने जर कमवली ती तळतळाट घेऊन येताना आणखीन दुःख देईल. तुकाराम महाराज विचार केला की आपल्याला सत्य मार्गाने, चांगल्या मार्गाने ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतील तेवढ्या गोष्टी करायच्या, काही नाही. म्हणून सत्याचा मार्ग त्यांनी अवलंबा. मग त्यांना फळ काय कळालं, साच फळ कळालं. साच म्हणजे खरं, खऱ्या गोष्टी, खरं वागणं हे साच फळ आहे. वेगळं तुम्ही या अभंगाची मांडणी करू शकता. मला असं वाटतं की तुकाराम महाराजच्या अनुषंगानं सत्यतेनं वागणं, आपण पण आपल्याला त्या या प्रकारचं ते मार्गदर्शन करतायत की तुम्ही सत्यानं वागा, तुम्ही मुक्त व्हाल, सगळ्या गोष्टीपासून दूर, सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जाल. एकदा काय होतंय, पोपट असतो, पोपट असा रानटी असतो, आणि तो रानटी पोपट पण त्याला बोलण्याची विद्या येते रानात राहून. मी जसे राजा शिकार करता करता पाहतो, अरे यार किती भारी पोपट बोलणारा हा, मंजूळ बोलतो हा. त्या प्रधानाला त्यांनी सांगितलं पोपटाला पकडा म्हणे आणि आपल्या राजवाड्यात घेऊन या. मग ते प्रधान वगैरे 4-5 जण मिळून त्या पोपटाला पकडतात आणि ते राजवाड्यात घेऊन येतात. माझा राजवाड्यात ते पोपट आले म्हणलं काय आईश त्याची, त्याला सोन्याचा पिंजरा, रोट डाळिंब पेरू, एकदम मजा त्याची खायला. तो त्याला काय फक्त काम काय बोलायचं, थोड्याफार चाट्या मारायच्या समजा, गोड गोड बोलायचं. मग तेच राजे साहेब राम 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 असं रोजचं त्याचं, आमचे राजे हे ते गोड गोड बोलायचं फक्त, एवढं काम त्याला. आणि ते ह्याच गोष्टी चालू राहायच्या त्याच्या, रोज 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 रोज. आता किती दिवस बोलणार ते, नाही आता मी समजा ते नसतं रोजचं मडन त्याला कोण रडत, तसं होऊन जातं त्याचं. रोज राम राम घाल, असा राजा आला राम राम घाल, हे कर, हेच काम. कोणी आला पाहुणा तर राम राम घाल. मग ते 4-6 महिने कंटाळत. मी तुम्हाला म्हणलो ना, संसारात माणूस कंटाळतो, ऐक, कारण माणसाची भावना स्थिर नाही राहत. तसं त्या पोटाला वाटायला लागले, पिंजरा जरी सोन्याचा आहे काय फायदा आहे आपला. तुम्हाला जर पेड्या दिल्या कोणा सोन्याच्या पायात घालायला लागलं, तुम्ही काय म्हणसाल, हे सोनं राहू दे, ते राहू दे, मला मोकळं कर, आहे. त्या पद्धतीने त्या पोपटाची अवस्था झाली. पोपटाला वाटलं आता आपण मुक्त व्हायला पाहिजे. मग ते व्याकुळ व्हायला लागलं, त्याचं तो मूड नाही राहिला, ते राम राम बिमराम घालल्या, ते राम 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 असं चालू झालं त्याचं, आहे ना ते. मग ते त्याला आस लागली की आता मी कसा मुक्त होईल बाबा याच्यात, जशी तुकाराम महाराजांना आस लागली होती.
मग तिथून एक साधू महाराज चालले होते, त्या पोपटाने त्यांना आवाज दिला, बाबा इकडे या म्हणे. ते काय झालं, ते मी इथं अडकून पडलो म्हणे, मला पंख आहे, मला आवाज आहे, मला निसर्गात हिंडण्याची जी माझी उपजत जी कला आहे ती मी विसरून चाललो म्हणे. इथं फक्त लोकांची हाजी हाजी करायला माझं आयुष्य व्हायला चाललं. मी असं याच्यातून मुक्त कसं हो. ते मुक्त व्हायला काही खरं बोलायचं म्हणे, मुक्त होऊन जाशील. खरं बोलल्यावर मी मुक्त होऊन का म्हणे, काहीच नाही, खरं खरं सांगायचं म्हणे. ते म्हणलं ठीक आहे तुमचं ऐकतो. दुसऱ्या दिवशी राजा शिकार करून आला दमून थकून, आणि त्या पहारे करायला सांगितलं कुणालाही आतमध्ये येऊन देऊ नका, कोणाला येऊ देऊ नका, कारण तो दमून आलेला आहे आणि मी आराम करणार आहे, त्यामुळे बाहेरचे लोक येतील मला व्यक्ती आणते, त्याच्यामुळे त्यांना सांगा की राजेसाहेब बाहेर शिकारीलाच राहतो. ते म्हणले ठीक आहे. आता ते पोपटाने ऐकलंय, पोपटाने काय शिकलं, खरं बोलायचं. मग गावातले त्या राज्यातले 2-4 लोक आले त्या राजाला भेटायला. मग या चौकीदाराने काय सांगितलं, राजेसाहेब महालात नाही. हे पोपटाने चोच घालायची सवय असते. हा म्हणे नाही नाही नाही, राजा आतमध्ये झोपलेला आहे म्हणे, हे चाटा आणू लागले तुम्हाला. अरे बाप, ते चौकीदार घाबरले. त्याला वाटले पोपट कधीपासून असा शिकला म्हणे, ऐक नाही. इतके दिवस आपली मान खाली होती, मान वर करायला लागला हा खरा माणूस. जो म्हणजे त्याच्या भय काय जीव असा काहीतरी अभंग आहे तुकाराम महाराज, जो सत्याने वागतो त्याला काय भीती आहे, ऐक ना. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सेवा, हा ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीव. तुमचं पण प्रमाण व्यवस्थित. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे, आहे नाही. सत्याला जेवढं साह्य असाल तुम्ही तेवढं तुमचा उत्कर्ष होईल. आणि तुम्ही जर भय घातलं, तुम्ही जर लोकांना खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही नरकात जाणार. हे पण सुंदर प्रमाणे, किंवा मी जो बोलतोय त्या आशयाला धरूनच ते प्रमाणे. मग त्या पोपटाच्या डोक्यात काय होतं की आता खरं खरं वागायचं, सत्य वागायचं. मग त्यांनी सांगितलं, ते लोक गडबडले, ते यार तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय. त्यांनी त्याला पकडलं, त्या चौकीदाराला हटवलं, ते दरबारात गेले. पाहिलं तर राजा आतमध्ये झोपलेला आहे. रोज असं घडायला लागलं, हे खरं बोलायचं. राजा आला, चुगल्या करायचा. राजा कंटाळून गेला. राजा म्हटलं हे काय रिकामी पीड आहे, आरामच होऊ द्या नाही. राजा म्हणले याला सोडून दे. बरं त्याला सोडून दिलं. हा रानात मस्त फिरायला लागले. जे बाकीची त्याची भावकी होती, भावकी म्हणाली यार काय पागल आहे, इतका चांगला सोन्याचा पिंजरा, रोज खायला फळं, रोज डाळिंब, आम्ही इकडे नुसत्या वाळलेल्या भाकरी खोकून मारायला आलो आहे नाही. होतं ना तसं, एखादा नोकरीला असतो पुण्याला मुंबईत, ते गावात सोडणार का म्हणजे काय बावळट आहे, चांगलं नोकरीला होतं. ते म्हणतो माझी जिंदगी झंड झाली तिकडं, मी जातो रोज ऑफिसला, येतो घरी. मग मला माहिती तुम्ही इथं मस्त काम करून जाता मळ्यात, सुरून मुरून भाकरी आणता. त्याचं आकर्षण, स्वातंत्र्याचं आकर्षण, खऱ्याचं आकर्षण आहे नाही. तुम्हाला सांगतो, आपण ज्या नोकरी किंवा ज्या बाकीच्या गोष्टी म्हणतो ना, ज्याचा मोठेपणा ज्या गोष्टीला आहे, त्या गोष्टीच्या मागे त्रास पण आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, आहे नाही. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार्ग. म्हणजे माणसाने कधी लहान जरी असला त्यांनी चित्ती समाधान करून द्यायचं. ज्या ज्या परिस्थितीत मी आहे, जशी मला देवाने परिस्थिती दिली त्यात समाधानी राहा, तुम्ही सुखी राहाल. आपण काय करतो, जे मी पहिले सुरुवातीला हाच मुद्दा मी मांडलाय की ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त नाहीये त्या गोष्टीची तुम्ही हाऊस सोडून द्या. जे प्राप्त आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा, तुम्ही सुखी व्हाल. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम म्हणजे त्या पोपटाला ही सत्यता कळाली. बाकीचे ते सगळे मित्रमंडळी त्याला म्हणायला लागली, तू इतका सुखात होता बाबा, तू सोडून का आला. ते म्हणलं खरं सुख ते अशी उष्टे फळं खाण्यात आणि सोन्याच्या पिंजऱ्यात राहण्यात नाहीये. खरं सुख माझ्याकडे जी कला आहे, जे देवाने मला उपजत दिलंय, जे मला पंख दिले उडण्याकरता दिले, त्या पिंजऱ्यात बसण्याकरता दिले का, तसं देवाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला दिल्यात, मला डोळे दिले, मला कान दिले, मला नाक दिले, आहे नाही, मला हातपाय दिले, कशाकरता दिले, त्याचा सदुपयोग करण्याकरता, त्या गोष्टीचा चांगला, ज्या गोष्टीसाठी ज्या योग्यतेची ते आहे त्याच्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी. आता बऱ्याच जणांचं आयुष्य सांगतो मी तुम्हाला. तुमच्या गावात किती लोक असतील मला सांगता येणार नाही, पण कधी फोन लावला कुठे मी मळ्यात मी शेतात आहे, पुढे सकाळी उठला 6ला शेतात, संध्याकाळी 8ला शेतात. शेतात जाण्याबद्दल माझं मत नाही, पण माझं म्हणणं रात्रंदिवस नुसते काम करून तुम्हाला जर वाटत आम्ही अब्जोधीश होऊ, तुमचा हा गैरसमज आहे. कष्टाने माणूस मोठा होत बरं का, म्हणजे आणि ढोर मेहनत केल्या. कष्ट करा, टेक्निकल पद्धतीने करा. आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगतो, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. काही लोक बघा निवांत बसलेत एसी मध्ये आणि त्यांच्या बँकेत पैसे चालू आहेत. आपण जातोय 500 रुपये रोजाना, येतो घरी, किती रोज घातले म्हणजे आपली कोटी 1.5 कोटी कमाई होईल. 500 रुपये रोजाना किती कमाई होईल, अख्खी जिंदगी भर 1-2 लाख रुपये कमाई होईल भाऊ. त्यात खर्च आहे आपला. म्हणजे हे लोक जे कोट्याधीश होतात ना, प्रारब्धान होतात. मग आपण, मला असं वाटतं की माणूस म्हणून जो आपला वेळ मिळालाय
देवाने जर समजा तुमच्याकडून ढोर मेहनतच करून घ्यायची असती तर तुम्हाला त्यांनी बैल बनवलं असतं, रात्रंदिवस राय भाऊ शेतात, आहे की नाही? किंवा तुम्हाला नुसती धावपळच करायची असते तर घोड्याच्या जन्माला घातलं असतं, किंवा तुम्हाला विशेष सुखच जर भोगायचे असते तर कुत्र्याच्या जन्माला घातलं असतं. त्यांनी तुमच्यावर उपकार केले, तुमच्यावर विश्वास दाखवला की हा काहीतरी काळ सार्थकी लावेल, माझा हा जन्म सार्थकी लावेल, या आश्वासन ही त्याला अपेक्षा होती. आज समजा नकुल महाराजांनी मला तारीख दिली, नकुल महाराजांना काय अपेक्षा होती? महाराजांनी व्यवस्थित कीर्तन करावं, आहे की नाही? अशी अपेक्षा कोणाला पण. तुम्हाला बोलवण्यामागचं प्रयोजन काय आहे? महाराजांनी चांगला पखवाज वाजवा, ही अपेक्षा देवाला सुद्धा आहे. मी याला ह्याच्यावर धाडलंय, यांनी चांगलं परफॉर्म करावं, चांगलं कार्य करावं, चांगलं काम करा. एक तर झोपीत याचा वेळ चालला, याचा कामात वेळ चालला, ह्या गोष्टीत वेळ घालू नका. वेळ कशात घाला? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुमचा जो काळ आहे तो चांगल्या चिंतनात घालवा, देवाची पूजा करा. ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण तुमचं आयुष्य जगा. आपण माणूस आहे, माणसाला माणसांची गरज असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आपलं काय झालंय, पूर्वीच्या काळी काय व्हायचं, माणसांना माणूस म्हणून वागवलं जायचं आणि पैसा वापरला जायचा. आता पैसा वागवला जातोय, माणसं वापरले जातात. म्हणून आपण जर एकमेकाला समेरामाने घेतलं, भक्तीचा सगळ्यात महत्वाचा जर सुरुवात काय असेल तर तुमच्यात समानता आली पाहिजे, नम्रता तुमच्यात आली पाहिजे, हा दृष्टिकोन, सत्यता येईल. आपण माणूस म्हणून येतो, एखादा गरीब पाहुणा असला तर आपला त्याच्याकडे दृष्टिकोन बदलतो बघण्याचा. एखादा श्रीमंत पाहुणा आहे त्याच्याकडे आपला दृष्टिकोन बदलतो त्याच्याकडे बघण्याचा. मला असं वाटतं तुमच्या घरात श्रीमंत माणूस येऊ द्या किंवा गरीब माणूस येऊ द्या, तुमची दृष्टी त्याच्याकडे बदलली पाहिजे. हे तुमच्या भक्तीचं लक्षण आहे आणि हेच परमार्थाचा खरं फळ आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं, पण त्यांना कळलं की सत्याने जर मी वागलो, तुकाराम महाराज खरं वागायला लागले, खरं बोलायला लागले, त्याचा परिपाक असा झाला की सगळ्या ज्या भामट्या गोष्टी आहेत, भामटे लोक आहेत, त्यांची हाजी करणारे लोक आहेत, त्यांना त्रास देणारे लोक आहेत, सगळे दूर झाले, आहे की नाही? त्यांचे विचार काही केले पटायला लागले. खरं का बोलतो भाऊ तू? खरं तुम्ही बी व्यवहारात उपयोग करून बघा. एखाद्या पाहुण्याला खरं बोला, एखाद्या मित्राला खरं बोला, तो माणूस तुमच्या सोबत राहणार नाही. आपण तो जर खरा असला तर तो राहील. विठ्ठल विठ्ठल. ही जी बुद्धी आली, हा जो दृष्टिकोन आला, हा दृष्टिकोन कोणामुळे प्राप्त झाला तर तो संतांमुळे प्राप्त झाला. अभंगाचं तुम्ही सांभाळिले सती संभाळिले संती भय निरसली खंती.
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बा, तुकाराम महाराजांना स्वतःमध्ये इतका कॉन्फिडन्स नव्हता, इतका आत्मविश्वास नव्हता की मला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, मला सगळं मार्ग प्राप्त होईल. ऐक नाही, तुका म्हणे नाही आपले बळ जेणे तू फळ पावे निशेष. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, त्यांना अशी भावना होती की माझ्याकडून हे शक्य होणार नाही, परंतु त्यांना संत भेटले. म्हणजे बघा, जी अवस्था आहे, पहिला त्यांचा जन्माची अवस्था आहे, ती दुर्लभ अवस्था त्यांना प्राप्त झाली. दुसरी भक्तीची दुर्लभ अवस्था प्राप्त झाली, आणि तिसरी जी संताची अवस्था आहे, संत भेटीची अवस्था आहे, ती त्यांना प्राप्त झाली, आणि त्यांचं आयुष्य कृतकृत्य झालं. जे फळ ज्याला म्हणता येईल नाही, सगळ्यात महत्वाचं फळ म्हणजे आपल्या सगळ्यांना जे प्राप्त झाले ते आपला मनुष्य जे आहे ते प्राप्त झाले. दुसरं महत्वाचं फळ म्हणजे आपण मंडपात येऊन बसतोय, आपण कीर्तन भजन ऐकतोय, ही मुमुक्षत्वाची अवस्था आपल्याला प्राप्त झाली. आणि तिसरं, आपल्या जर नशिबात असलं आहे नाही, पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आहे नाही, याच अशाच पुण्यातून आपल्याला संतांची प्राप्त होईल. आहे नाही, कारण थोडं थोडं पुण्य, जसं थेंब थेंब तळे साचे, तसं तिळ तिळ पुण्य साचा पडे हे तो बहुत जन्म जोडे नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा. देवाचं नाव आपल्या जिभेवर आलं आणि थोडं थोडं आपलं पुण्य साचत राहिलं की ऑटोमॅटिक आपोआप तेने भेटे देव आपोआप. आहे नाही, ऑटोमॅटिक देवांची त्या संतांची प्राप्ती आपल्या होते. संतांच्या आपण सहवासात गेलो, संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जोडणे जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात प्राप्त होतील. विठोबा रखुमाई म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. तुम्हाला जन्मही पुण्याने प्राप्त होतो, तुम्हाला संत भेटही पुण्याने प्राप्त होते, भक्ती पुण्याने प्राप्त होते. नाही, आणि जन्माला येऊन काय करायचंय तर ज्ञान मिळवायचं. सगळ्यात महत्वाचा विषय ज्ञानी व्हायचंय. जे विवेकाची शिव न देखती, आहे की नाही, जे विवेक ज्यांना भेटत नाही, आहे की नाही, जे वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला जर वैराग्य कळलं नाही, विवेक कळला नाही, तर ते मला माझ्या ईश्वरापर्यंत कसे पोहोचतील, माझ्यापर्यंत ते कसे पोहोचतील. आहे की नाही, अशी जी अवस्था आहे कशाने प्राप्त होईल, आपल्या ज्ञानाने प्राप्त होईल. म्हणून ज्ञानी होणं हे मनुष्य जन्माला येण्याचं सगळ्यात मोठं फळ आहे. ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या आणखीन चांगल्या प्रकाशाने कसं समजतील, देवाबद्दलची आपली ओढ कशी निर्माण होईल, हा एक दृष्टिकोन, ही एक आस मनात ठेवा, देवाचंही आपल्याला दर्शन नक्की होईल. आज हा जो अखंड हरिनाम सप्ताह, मला वाटतं वेळ संपलेली आहे नाही, बस थोडा ओव्हर टाइम जास्त झाला 5 मिनिटं, पण ठीक आहे, ते बोलण्याच्या ओघामध्ये थोडं होतं. खूप सुंदर, म्हणजे मला असं वाटतं की वेळ कसा गेला कळलं नाही बरं का. बाकी ठिकाणी थोडंसं वाटतं कसं होईल, पण इतकी गुणीजन मंडळी सगळी की असं जसं तुकाराम महाराजांना सांभाळा ना तुम्ही सांभाळलेले संती, तसं मला उचलून धरल्यासारखं या लोकांनी धरलेलं आहे. अत्यंत गोड असं वातावरण या टाकळी गावामध्ये आहे. म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हटले की मला जे गोड मार्गदर्शन भेटलं, या मार्गदर्शनानेच मी मोठा झालो, या मार्गदर्शनाने मला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. जगात एक शेवटची गोष्ट सांगतो फक्त, तुम्हाला जे काय प्राप्त करायचं असेल ती संगतीनं प्राप्त होत. चांगल्या लोकांची संगत धरली तर चांगलं प्राप्त होईल, वाईट लोकांची धरली तर वाईट तुम्हाला प्राप्त आहे. नाही, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला तू संगे नाडला साधू तैसा. म्हणजे एखाद्या तुम्ही म्हणसान की साधूच्या संगतीत वाईट माणूस गेला तर तो कधी त्या साधूला वाईट करू शकतो. है की नाही? त्यामुळं आपण पहिली आपल्या थोडीशी सुधारणा, आपली एक भावना झाली पाहिजे की मला सुधारायचं, त्यावेळेस तो साधू सुधरण, नाही तर साधू पण तुम्ही बिघडून टाकसा. है की नाही? म्हणून ज्ञानाची आस ठेवा, है की नाही? ज्ञान मिळवण्याची आस ठेवा. ज्ञानेश्वरीचं खूप सुंदर पारायण आपल्याकडे चालू आहे,
थोडंफार मला जास्त काही नाही, परंतु मला ज्या ज्या ओव्या आवडतात मी प्रत्येक वेळेस जेव्हा सुचतं, आता आपल्याकडे मोबाईल सारखे साधनं आलेले बरेचसे लोक म्हणते भाऊ तुम्ही ज्ञानेश्वरी कडू वाचता, मोबाईल काढतो मी जसं वेळ भेटन किंवा मी कीवर्ड सर्च करत असतो, भाऊ आज काय साचं फळ, फळाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीची काय व्याख्या आहे नाही त्या माऊलीने काय लिहिलेले, तसे आशय तुम्हाला ते गोडवा देतील, तुम्हाला ते आनंद देतील. फक्त तुमचा जो दृष्टिकोन आहे तो संतांच्या दृष्टिकोनातून चालू करून ठेवा. मला तुम्हाला सांगायला असा आनंद वाटेल की तुमच्या आयुष्यात कुठला जरी प्रश्न पडला की तुम्ही गाथ्याला ज्ञानेश्वरीला विचारा, तुम्हाला त्याचं योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला चांगलं उत्तर भेटल. आता बऱ्याचदा लोकांचं काय होतं, लोक म्हणते याचं काय खरंय त्याचं काय खरं, लय लोकांचा दृष्टिकोन मी कुठं पण ऐकतो, ह्या महाराज खरा नाही तो महाराज खरा नाही. मी म्हणतो ह्या लोकांचा सोडून द्या तुम्ही, आम्ही जे महाराज लोक आहोत आम्ही बोलतोय म्हणून ऐकू नका. आता समजा मला कीर्तनाच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर मी बोलतोय म्हणजे मी बोलतोय का, मी तुम्हाला जो काही विचार सांगितला असेल हा सगळा गाथ्यातला विचार आहे, हा सगळा ज्ञानेश्वरीतला विचार आहे. आज ते लोक आपल्या समोर उपलब्ध नाही, त्यांचे एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही उपलब्ध आहोत, आम्ही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणून तुम्ही आमच्या पाय पडताय. म्हणजे आमच्या पाय पडणं म्हणजे तुकाराम महाराज पाय पडणं अशा प्रकारचं. म्हणून हा जो संतांची जी भावना होती, संतांचे जे विचार आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ही सगळी मंडळी करतात, आमच्यासारखी मंडळी करतात. म्हणून मला असं वाटतं की ज्ञानाची जी गंगा आहे, तुकाराम महाराजांनी असते, ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानाची अखंडित गंगा चालू ठेवली आणि म्हणून तुमच्या सर्वांना या गोष्टीचा लाभ होतोय. जाता फक्त एवढं सांगतो की ज्ञानेश्वरी सांगते बघा की उच्च नीच काही नेणे भगवंत, कोणालाही उच्च नीच समजू नका, वाईट समजू नका, चुकीचं समजू नका. तुम्हाला जर वाटत असेल, बऱ्याचदा बघा आता बरेचसे लोक प्रयागराजला जात असतील नाही, काशी होय कीर, काशी तुम्हाला कीर आहे, पुण्य देणारी आहे, पण ती कधी आहे जेव्हा तुम्ही तिथे जीव द्याल त्यावेळेस. किंवा मला असं वाटतं कधी पाप इथं करायची तिथं व्हायची. असं कसं झालं, पाप तुम्हाला ती धुवून देईल, पण तुम्हाला असं वाटतं की अशी भावना ठेवा की माझ्या पाप होणार नाही, काही नाही, पाप धुण्याची अपेक्षा कशाला ठेवतात. म्हणून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हे पण खूप मोठं पाप धुण्याचं साधन आहे. वॉशिंग मशीन समजा ही, हे चार्जिंग पॉइंट समजा. अशा पद्धतीने आणखीन सर्व लोक या कार्यक्रमाला जुटा, या कार्यक्रमाला सहकार्य करा. कारण जरी एखादा माणूस पुढाकार घेणारा असतो त्याच्या मागे जबाबदारी असतात, आपलं फक्त ऐकायचं काम असते. सगळं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने नकुल महाराज करतायत, रेवणनाथ महाराज करतायत. आणि मला या ठिकाणी महाराजांनी बोलवलं, माझ्यावर जो विश्वास टाकला काही नाही, कारण मी पट्टीतला माणूस नाहीये, तो तरी महाराज म्हणले की काही हरकत नाही, नवीन नवीन जे कलाकार असते, नवीन म्हणण्यापेक्षा जे लोक आहेत आपल्या संपर्कातले, ज्यांना आस्था आहे संप्रदायाबद्दल, त्या लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करू. म्हणून महाराजांनी मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. तुम्ही सगळे श्रोते वर्ग आलात, थोडंफार माझं मोडकं थोडं चिंतन ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे आभार. छान साथ संगत दिली सर्व मंडळींनी, वादक गायक सर्वांचे आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, आ